नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, 1 हिरवी मिरची घेतली, 1 इंच आलं घेतलेलं आहे, एकदम पातळ तुकडे करून घेतलेले, 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, 1 मोठ्या आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी काजू टाकणार आहे। भिजत घातले होते, हे 10 काजू असतील, नाही टाकले तरी पण चालेल, कारण की आपण साध्या सिंपल पद्धतीत बनवणार आहे। खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीत अपलोड केली, पण ही झटपट एकदम। आता हे काय करणार आहे, मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे, एकदम बारीक पेस्ट करून घेतलेले, पाण्याचा वापर केलेला नाहीये। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। अर्धी पळी काढायचं, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त गेलं तरी चालेल आणि ते गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं जिरं। तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला पण टाकू शकता, कोणता कोणता टाकायचे कमेंट करा, ते पण मी सांगेन। आणि आता ही आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती ना, ही काढून घेणार आहे, सगळे काढून घेतलेलं आहे। आता गॅस आहे मीडियम, एक 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा, तेल सुटस्तवर चांगलं मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। ही मिरची पावडर आहे आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे। ही तिखटाप्रमाणे घ्या तुम्ही, मी 1 चमचा घेतलेला आणि अर्धा चमचाला पण कमी घेतलेला आहे। जिरे धने पावडर छोटा 1 चमचा, किचन किंग मसाला छोटा 1 चमचा, थोडीशी हळद, हे सगळं काढून घेते ह्याच्यामध्ये। आणि आता हे 1 मिनिटभर परतून घेते। मसाले टाकल्यानंतर बघा, मस्त असं परतून घेतलेलं आहे। सगळे मसाले अपलोड केलेले आहेत, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, हलवून घेते। मस्त असं मीठ टाकल्यानंतर पण मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस केलेला होता मी बारीक मसाले टाकताना, त्याच्यामध्ये आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक केलं होतं ना, त्यातच मी थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे, मिक्स करते। पाणी टाकल्यानंतर मस्त असं मी कालवून घेतलेलं आहे। गॅस एकदम आता मी परत बारीकच आहे, गॅस वाढवलेलाच नाही आहे। आता हे काय आहे माहिती आहे का, थोडंसं आपल्याला ही वाटण शिजवून घ्यायचे, जे आपण टाकलेलं आहे ना, ग्रेव्ही बनवली ती शिजवून घ्यायचे। त्याच्या अगोदर काय करणार आहे, त्याच्यामध्ये एकदम थोडीशी मी साखर टाकणार आहे। साखर टाकली की नाही की चव छान येते, एकदम थोडी टाकायची, जास्त टाकायची गरज नाही आहे। हलवून घेते आणि आता ह्या मसाल्याला चांगलं आपण तेल सुटस्तवर बारीक ह्याच्यावर शिजवून द्यायचं। जर घाई असेल तर मीडियम गॅसवर जरी केलं तर चालेल। बारीक गॅसवर का करायचं, जर आपण ह्याच्यावर झाकण ठेवलं ना तर हे उडत राहतं असं, त्यासाठी बारीक गॅसवर ठेवायचं। बारीक गॅसवर बघा 5च मिनटं फक्त मी झाकून ठेवलं होतं मसाला शिजायसाठी। मस्त असा शिजलेला आहे, एकदम बारीक गॅसवर, खाली वगैरे लागत नाही, काय नाही, फक्त बारीक गॅस करायचा। कढई जर पातळ वगैरे असले तर लक्षात ठेवायचं। आता जे आपण जे वाटण कच्चंच बनवलं तर हे तुम्ही भाजून जरी पेस्ट केली तरी पण चालू शकते। मी डायरेक्ट असंच हे केलं होतं, तसं पण छान लागतं। सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत की भाजून, शिजवून, ग्रेव्हीच्या पण सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता मी काय करणार आहे, पहिलं थोडंसं पनीर काय करणार, 2 ते 3 तुकडे ह्याच्यामध्ये असे बारीक करून टाकणार आहे। 2 टाकले होते ना, अजून हे बघा, हे 3 आहेत, एवढ्याच आकाराचे घेतले होते, खिसून घेतलेले आहेत। हे तुम्ही हाताने सुद्धा थोडेसे असे बारीक केले तरी बारीक होतात, पण गॅसवर लक्ष ठेवायचं, गॅस खालून बारीकच करायचा। दुधाची साय वगैरे जर घरात असेल का नाही तर ते पण थोडीशी जरी टाकले, 2-3 चमचे, तरी पण तुम्ही ह्याच्यामध्ये चालू शकते। आता हे पनीर सुद्धा तुम्ही थोड्याशा तेलावर परतू शकता, मसाले लावून। थोडं बटर टाकायचं, तेल जरी टाकलं तरी पण चालतंय, आणि हलकंसं परतलं की मग तुम्ही ह्याच्यावर ग्रेव्हीमध्ये जरी टाकलं तरी पण चालेल। पहिले हे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकदम। मस्त असं बघा, पनीर टाकल्यावरनं पण मी मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे, बारीक गॅसवरच एक 5 ते 7 मिनिट। आता हा जे गॅस आहे ना, तो मोठ्या बर्नरचा असल्यामुळे मी बारीक मोठा असं सांगते। बारीक गॅसवर फक्त 5 मिनिट ठेवलं होतं। त्याच्यामध्ये एवढा बटर टाकणार आहे, नाही टाकला तरी चालेल, आपली घरातली मलाई असेल तर ती जरी 1 चमचाभर टाकली तरी चालेल, जरी नाही टाकली तरी पण चालेल। एकदम मस्त असं झटपट पनीर आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये। ह्याच्यामध्ये टाकणार आहे कसुरी मेथी, थोडी टाकणार आहे मी कोथिंबीर, पण मिक्स करून घेते। आपण ह्याच्यामध्ये बटर टाकले, कोथिंबीर आणि कसुरी मेथी, ह्याला काय करणार आहे, 2-3 मिनिट परत मी झाकण लावून शिजवून घेणार आहे। झाकण काढून घेऊया। मस्त असं बघा झालेलं आहे। एकदा अशा पद्धतीनं पण तुम्ही करून बघा, एकदम खूप चविष्ट असं होतं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।